ज्ञानोबा तुकारामांच्या मराठीचं राजधानी दिल्लीत अतिशय मनापासून अभिवादन करत आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी सारस्वतांचं साहित्य संमेलनात स्वागत करत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं। 1878 पासूनची परंपरा असलेल्या मराठी साहित्य संमेलनात अनेक मोठ्या विभूतींनी सहभागी होता आलं। आज या गौरवास्पद परंपरेचा भाग होण्याची संधी मिळाली याचा आनंद पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला। जागतिक मातृभाषा दिनाच्या दिवशीच हे संमेलन होणं हा विशेष योग आहे असं ते म्हणाले। ज्ञानेश्वरांच्या ओवीचा उल्लेख करत अमृताहूनही गोड मराठी शिकण्याचा आपण सतत प्रयत्न करत असतो असं पंतप्रधान म्हणाले। भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही तर ती संस्कृतीचं वहन करते। समाज निर्मितीत तिची भूमिका महत्त्वाची असते। महाराष्ट्रानं भक्ती चळवळीतलं संत वाङ्मय शिवकालापासून ते स्वातंत्र्याच्या लढ्यापर्यंत देशाला वैचारिक प्रेरणा दिली असं ते म्हणाले। मराठी भाषेत शौर्य आहे, सौंदर्य आहे आणि संवेदनाही आहे असं त्यांनी सांगितलं। हमारी मराठी ने महाराष्ट्र और राष्ट्र के कितने ही मनुष्यों के विचारों को अभिव्यक्ति देकर हमारा सांस्कृतिक निर्माण किया है। इसलिए समर्थ रामदास जी कहते थे, मराठा तीतू का मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितके जतन करावे, पुढे आणि मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे। जिकडे तिकडे मराठी एक संपूर्ण भाषा है। इसलिए मराठी में शूरता भी है, वीरता भी है। मराठी में सौंदर्य भी है, संवेदना भी है, समानता भी है, समरसता भी है। इसमें आध्यात्म के स्वर भी है और आधुनिकता की लहर भी है। मराठी में भक्ति भी है, शक्ति भी है और युक्ति भी है। शिवराज्याभिषेकाची 350 वर्ष, अहिल्याबाई होळकर जन्मशताब्दीची 300 वर्ष, संविधानाची 75 वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला होत असलेली 100 वर्ष अशा सर्व घटनांचं औचित्य साधून हे संमेलन होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला। मराठी भाषेनं संत साहित्यापासून दलित साहित्यापर्यंत ते विज्ञान कथांपर्यंतचा प्रवास केला आहे। केशवसुतांची कविता सांगत भाषा जिवंत राहिली कारण ती उत्क्रांत होत गेली असं पंतप्रधान म्हणाले। जुन्यात अडकून न राहता मराठी भाषेनं सर्वांना सामावून घेतलं। भारतीय भाषांमध्ये कधी वैर नव्हतं असं ते म्हणाले। हीच सर्वसमावेशकतेची आणि आधुनिकतेची परंपरा पुढे नेऊन 100व्या साहित्य संमेलनात युवा लेखकांना व्यासपीठ द्यावं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी अधिक प्रवाही करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। आज भारत दुनिया की सबसे प्राचीन जीवंत सभ्यताओं में से एक है। हमारी ये भाषाई विविधता ही हमारी एकता का सबसे बुनियादी आधार भी है। मराठी खुद इसका सबसे बड़ा उदाहरण है। भाषा हर विचार का, हर विकास का आलिंगन करती है। आप जानते हैं, मराठी का जन्म संस्कृत से हुआ है, लेकिन इसमें उतना ही प्रभाव प्राकृत भाषा का भी है। ये पीढ़ी दर पीढ़ी आगे बढ़ी है। इसने मानवीय सोच को और अधिक व्यापक बनाया है। मराठी ने दूसरी सभी भारतीय भाषाओं से साहित्य को लिया है और बदले में उन भाषाओं को भी समृद्ध किया है।